गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, मृत्यू आणि जन्म ह्या दोन गोष्टी आहेत ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात। ज्याला जन्म दिलेला आहे ना, त्याला मृत्यूसुद्धा भगवंत देणार आहे। पण या अवस्थेमध्ये, या संसारामध्ये, या जगामध्ये जेव्हा आपण या कलियुगामध्ये फिरत असतो ना, आपण वावरत असतो, कधी कधी एखाद्या कामासाठी बाहेर जातो, कधी कधी एखाद्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण गुंतून जातो, कधी कधी भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण लीन होतो। पण प्रत्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये कोणी ना कोणीतरी आपल्याला भेटत असतं। तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये कोणीही आपला शत्रू असेल, आपला मित्र असेल, आपला नातेवाईक असेल, आपली बहीण असेल, कोणत्या रूपामध्ये भगवंत त्याच्यामध्ये येईल आणि आपल्याला शिकवण जाईल ना, हे सांगता येत नाही। म्हणून कुणालाही कमी लेखू नका। प्रत्येक जीवामध्ये भगवंत असतो ना, मग तो प्रचिती आहे ना, कोणाच्याही द्वारे आपल्याला देऊ शकतो। म्हणून कुणाला कमी लेखणं आहे ना, हे आपण सोडून द्यायला हवं। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये आहे ना, भगवंत जो भक्ती करतो, जो भक्ती करत नाही, प्रत्येकाला प्रचिती देत असतो। आता तुम्ही म्हणाल की कधी कधी सांगता भक्ती प्रचिती येण्यासाठी भक्ती करावी। तुमची व्यवस्थित भक्ती असेल तर प्रचितीसुद्धा मिळते। पण जो भक्ती मार्गामध्ये नसतो ना, त्यांना भगवंत फक्त एक वेळा प्रचिती देतो, आणि जेव्हा प्रचिती देतो ना, त्या वेळेपासून तो नामस्मरण करायची सुरुवात केली ना, तर त्याचं जीवन धन्य होऊन जातं। पण बघा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करू की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, कोणत्या रूपानं देव त्याच्या जीवनामध्ये येईल हे सांगता येत नाही। बघा, दुपारचं कडक ऊन पडलेलं होतं। बस स्थानकावर एक श्रीमंत शेठ बसमधून खाली उतरला। त्याच्या हातामध्ये एक जड सामान होतं। त्यानं आजूबाजूला नजर फिरवली। थोड्याच अंतरावर त्याला एक मजूर उभा दिसला। अरे इकडे, असं तो म्हणाला। शेठनं मोठ्यानं हाक मारली। हाक ऐकतच तो मजूर आहे ना, धावत त्या शेठजवळ आला, नम्रपणे हात जोडून उभा राहिला। शेठनं विचारलं, हे सामान माझ्या घरी पोचवायला किती पैसे घेशील बरं? मजूर हसत म्हणाला, शेठजी, तुमची जशी इच्छा असेल ना तसं तुम्ही द्या, पण माझी एक छोटीशी आट आहे। शेठनं उस्तुकातणे म्हणाला, कसली आट आहे बरं? शेठनं कपाळावर आठ्या चढवत विचारलं। मजूर शांतपणे म्हणाला, मी तुमचं सामान डोक्यावर घेतल्यापासून घरापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही माझे बोलणं मन लावून ऐकायचं, किंवा तुम्ही मला काहीतरी सांगायचं। ही विचित्र आट ऐकतात शेठचा संताप अनावर झाला। तुझ्यासारखे 100 मजूर मिळतील, बघा इथून निघून जा। बघा, जो पैशावाला असतो ना, त्याच्यामध्ये गुरमीच असते ना, तो गरिबाचा ऐकतो का बरं? अजिबात नाही। पण एक गोष्ट सत्य आहे, अटळ आहे, गरीब माणसाशिवाय हे जग चालत नाही। तुम्ही किती जरी पैशावाला असाल ना, तुमची घराची कामं, सर्व काही कामं आहे ना, तो गरीब मजूरच करतो ना। म्हणून गरीबाला तुम्ही कमी लेखू नका। बघा, त्या शेठनं सांगितलं, चल इथून निघून जा। शेठनं त्याला झिडकावलं। मजूर काहीही न बोलता बाजूला जाऊन उभा राहिला। शेठ दुसरा मजूर शोधू लागला,
पण बराच वेळ झाला तरी आसपास एकही मजूर दिसेना. अखेर नाईलाजानं त्यानं त्याच मजुराला पुन्हा हाक मारली. मजूर पुन्हा तितक्याच नम्रतेने धावत आला. माझी आट मान्य आहे बघा शेठजी, त्यानं विचारलं. शेठनं नाराजीनं मान हलवली. मजुरानं सामान डोक्यावर घेतलं. शेठचं घर अवघ्या 500 मीटरवर होतं. दोघे चालू लागले. थोडा अंतर गेल्यावर मजूर म्हणाला, शेठजी तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगणार आहात की मी बोलायला सुरुवात करू? शेठ वैतागून म्हणाला, तूच बोल, काय बोलायचं आहे ना तूच बोल. मजूर शांत आवाजामध्ये म्हणाला, मग मी जे काही सांगणार आहे ना ते कृपया लक्षपूर्वक ऐका. असं म्हणत तो बोलू लागला. संपूर्ण रस्ताभर तो काहीतरी सांगत राहिला, पण शेठचं लक्ष मात्र त्याच्या शब्दांकडे नव्हतं. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता ना, हे सामान लवकरात लवकर घरी कसं पोचेल. क्षणात दोघे घराजवळ पोचले. मजुरानं सामान आडगत वरांड्यामध्ये ठेवलं. शेठनं त्यांच्या हातावर काही पैसे ठेवले. पैसे घेतल्यानंतर मजूर शांतपणे म्हणाला, शेठजी खरं सांगा, मी जे बोललो ना ते तुम्ही मन लावून ऐकलत का बरं? शेठ उपवासाने हसला. मला तुझं एकही वाक्य आठवत नाही. माझं काम झालं एवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. हे ऐकताच मजूर गंभीरपणे हसला आणि तो म्हणाला, शेठजी आज तुम्ही तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली आहे ना. शेठ चिडून म्हणाला, काय बडबड लावली आहेस तू? आता निघतोस की नाही इथून, नाहीतर मार खाशील. मजूर शांतच राहिला. मला मार किंवा सोडून द्या, पण उद्या संध्याकाळी बरोबर 7 वाजता तुमचा मृत्यू होणार आहे. क्षणभर शेठच्या चेहऱ्यावरचं भान बदललं, तरीही तो स्वतःला सावरत म्हणाला, मृत्यू ही एक दिवस प्रत्येकालाच येणार आहे. जर माझा मृत्यू उद्याचा ठरलेला असेल ना, तर मी त्यात काय बदल करू शकतो बरं? मजूर म्हणाला, म्हणूनच तर सांगत होतो ना, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. आता शेठ पूर्णपणे गंभीर झाला होता. ठीक आहे, सांग बरं, मी मन लावून ऐकतो. मजूर म्हणाला, जेव्हा तुमचा मृत्यू होईल ना, तेव्हा तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब मांडला जाईल. त्यावेळी तुम्हाला विचारलं जाईल, या माणसाला आधी पापाचं फळ द्यायचं की पुण्याचं द्यायचं? कारण प्रत्येक मनुष्य आयुष्यभर पाप आणि पुण्य दोन्ही कमावत असतो ना. त्यावेळी तुम्ही एकच उत्तर द्या, मी आधी पापाचं फळ भोगायला तयार आहे, पण माझ्या पुण्याचं फळ आहे ना, मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आहे. हे शब्द उच्चारून मजूर शांतपणे मागे वळला आणि क्षणार्धात नजरेआड झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घड्याळाच्या काट्यांनी बरोबर 7चा ठोका दिला आणि नियतीनं आपलं काम केलं. शेठनं अखेरचा श्वास घेतला. क्षणात यमदूत तेथे प्रकट झाले. त्यांनी शेठच्या आत्म्याला आपल्यासोबत घेऊन गेले आणि काही क्षणात यमलोकातील भव्य दरबारामध्ये बघा त्या शेठला उभा केला. समोर न्यायासनासमोर धर्मराज यम विराजमान होते. यमदेवांनी गंभीर स्वरामध्ये विचारलं, हे मनुष्य, तू पृथ्वीवर पाप आणि पुण्य दोन्ही कर्म केलेली आहेत. सांग, तुला आधी पापाचं फळ भोगायचं आहे की पुण्याचं फळ भोगायचं आहे? मजुराचे शब्द आहेत ना, ते शेठला आता क्षणामध्ये आठवले. तो निर्धाराने म्हणाला, धर्मराज, मी आधी पापाचं फळ भोगायला तयार आहे, पण माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही पुण्य कमावलेलं आहे ना, त्याचं फळ मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आहे. क्षणात संपूर्ण दरबारामध्ये शांतता पसरली. यमदेव काही क्षण विचारात पडले. ते म्हणाले, आमच्या न्यायव्यवस्थेमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. येथे प्रत्येक जीवाला त्याच्या पाप पुण्याची फळं भोगावीच लागतात ना. शेठ शांतपणे म्हणाला, मग मला हा प्रश्न विचारलाच कशाला बरं? जर माझ्या इच्छेला काहीच महत्त्व नसेल ना, तर निवडीचा अधिकार दिलाच का बरं? पृथ्वीवर अन्याय पाहिला होता,
पण न्यायाच्या दरबारात हे अन्याय होईल अशी कल्पनाच नव्हती. बघा, शेठचे शब्द यमदेवांच्या हृदयाला भिडले. त्यांना जाणवलं हा जीव चुकीचं काहीतरी बोलत नाही, परंतु त्याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. शेवटी विवश होऊन यमदेव शेठला घेऊन ब्रह्मलोकामध्ये जातात. ब्रह्मदेवांनी संपूर्ण घटना ऐकली. त्यांनी आपल्या कर्मग्रंथांची पानामागून पानं उलटली, प्रत्येक नियम तपासला, प्रत्येक विधान पाहिलं, पण कुठेही अशी व्यवस्था नव्हती ज्यामुळं त्या जीवाची इच्छा पूर्ण होऊ शकली असती. ब्रह्मदेवही क्षणभर गहन विचारामध्ये पडले. शेवटी ते म्हणाले ना, या प्रश्नाचं उत्तर फक्त महादेवच देऊ शकतात. तिघेही कैलासावर पोचले. भगवान शंकर समाधीतून बाहेर आले. ब्रह्मदेवांनी आणि यमदेवांनी संपूर्ण घटना त्यांच्या समोर सांगितली. सर्व ऐकून भोळेनाथ मंद स्मित हास्य करत म्हणाले, यमराज, ब्रह्मदेव, तुम्ही दोघेही आता जाऊ शकता. पुढचं मी पाहतो. दोघांनी नम्रपूर्वक प्रणाम केला आणि तिथून निघून गेले. आता त्या विशाळ कैलासावर भक्त भगवान शिव आणि तो शेठ उभे होते ना. महादेव प्रेमाने म्हणाले, बोल, तुला काय हवं आहे बरं? शेठनं नम्रपणे म्हणाला, प्रभू, मी सुरुवातीपासूनच एकच विनंती करत आहे. मी पापाचं फळ भोगायला तयार आहे, पण माझ्या पुण्याचं फळ मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे. भगवान शिव म्हणाले, धन्य आहे तू मजूर, धन्य आहे तो मजूर, ज्यानं तुझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुझं खरं कल्याण केलं. अरे भोळ्या माणसा, ज्यानं सांगितलेल्या एका वाक्यामुळं आज तू माझ्यासमोर उभा आहेस ना. सांग बरं, साक्षात महादेवाचं दर्शन मिळण्यापेक्षा मोठं पुण्यफळ आहे ना या सृष्टीमध्ये दुसरं कोणतं असू शकतं बरं? माझ्या दर्शनानं तुझी सर्व पापं भस्म झाली आहेत. तुझा जन्म मृत्यूचा प्रवास आहे ना, आज समाप्त झाला आहे. हे शब्द ऐकताच शेठच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानं भगवान शिवांच्या चरणी मस्तक ठेवलं. त्या क्षणी त्याला समजलं, जीवनात कधी कोणाच्या तोंडून कोणत्या रूपाने परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवेल ना, ही सांगता येत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीत लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते ना, गुरुजन, ज्ञानी, अनुभवी या व्यक्ती आहेत ना, यांचं प्रत्येक वचन मन लावून ऐका. कारण कोणतं वाक्य तुमच्या संपूर्ण आयुष्याचं किंबहुना जन्मोजन्मीच्या प्रवासाचं कल्याण करून जाईल ना, हे कोणालाही सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण चांगली कर्म केली पाहिजेत. जर गरीब असला, जर ज्याच्याकडे धन नसेल, गरीब असेल, भिकारी असेल, आपल्याला शक्य होईल तेवढं आहे ना, आपण त्याची मदत करायला हवी. कोणत्या रूपानं आपल्या जीवनामध्ये भगवंत येईल आणि आपलं कल्याण करून जाईल ना, हे सांगता येत नाही. कारण हा माझा भगवंत आहे ना, हा माझा अन्नदाताच आहे ना, आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे. आपण म्हणतो, मी हे कमवलं, ते कमवलं, पण हे सर्व निरर्थक ठरतं ना. जे आपलं पोट भरतो ना, तो माझा भगवंत आहे. जो काही कमवत नाही ना, त्याचं सुद्धा पोट तो भरत असतो. आता तुम्ही म्हणाल की काम न करता पोट भरता येतं का बरं? हो, नक्कीच येतं. बघा, तुम्ही कामच करू नका, तुमचं पोट कुठून ना कुठून भरलं जाईल. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, हा भगवंत आपला अन्नदाता आहे. म्हणून तुम्ही काम करणं सोडू नका, एवढं मात्र करा. बघा, समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. म्हणजे या जगाला अन्न देणारा परमेश्वर आहे. या संसाराची चिंता तोच वाहत असतो ना, पण तो कोणाबरोबर वाहत असतो बरं?
जो जो मनुष्य भगवंताचं नामस्मरण करतो त्याची चिंता आहे ना भगवंताला असते. मग आता सांग, अशा या परमेश्वराचं विनासायास विनामूल्य मिळणारं नाव उच्चारणास तुझं काही जातं बरं? काही जात नाही ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, श्रीमंत आणि पुढारीपणा हा केव्हा ना केव्हा वाऱ्यावर उडून जाणारच आहे. पण कायम टिकून राहणारी एकच गोष्ट आहे ना, ते भगवंताचं नामस्मरण आहे, आपलं व्यक्तिमत्व आहे. म्हणून मनुष्यानं आहे ना नेहमी मनानं श्रीमंत राहायला हवं. जे प्रेमानं मिळतं ना ते बळाने मिळत नाही, जे श्रमानं मिळतं ते मागून मिळत नाही, जे भक्तीनं मिळतं ना ते शक्तीनं मिळत नाही. पण योग्य मार्ग असेल तर मात्र भगवंतसुद्धा मिळत असतो. म्हणून आपण जर आहे ना योग्य मार्गावर असलो ना तर भगवंताची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वामध्ये कोणतीच अशी गोष्ट आपल्यासाठी नसते. तुम्हाला माहीत आहे का? समुद्र स्वतः पाणी पित नाही, झाडं स्वतः कधी स्वतःचं फळं देत नाही, फळं खात नाही, सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण नाही, फुलं आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवत नाही. कारण इतरांशी जगणं आहे ना हेच खरं जगणं आहे. पण आपण हे सर्व विसरलेलो आहोत. म्हणून आपण दुःखी आहोत ना, त्याला हेच कारण आहे, नाहीतर दुसरं कारण आहे का बरं? जेव्हा आपण शांत राहून निरीक्षण करायला शिकू ना तेव्हा हळूच उत्तर आपल्या कानी येईल आणि आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 2 वेळची उपासना करा. तुमच्या जीवनामध्ये भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.